एखाद्या बुडणाऱ्या माणसाला वाचवायला जायचं आणि स्वतःच त्याला मिठी मारून बुडून जायचं, किंवा एखादा फुटबॉलर किंवा गोलकीपर आपण फुटबॉल खेळत असताना स्वतःच्याच गोलपोस्ट मध्ये गोल मारतो, गावात क्रिकेट खेळत असताना एखादा ओपनिंग बॅट्समन मागवतो आणि तो पहिल्या बॉलवरच आपली विकेट देऊन जातो, अशीच काही अवस्था इलेक्शन कमिशनने भाजपची किंवा सरकारची केलेली आहे. हा व्हिडिओ बघताना भाजप आणि काँग्रेस असं न बघता सरकार आणि विरोधी पक्ष असं बघा, म्हणजे तुम्हाला नेमका मुद्दा कळेल. आधीच राहुल गांधींच्या आणि विरोधी पक्षाच्या आरोपांनी त्रस्त असलेल्या सरकारवर इलेक्शन कमिशनरने अजूनच गोत्यात आणून ठेवलंय. पण जे काही महाशय बोलून गेलेत त्याच्यावरून एक मात्र नक्की, की भारताच्या स्वायत्त संस्था स्वतंत्र नाही आहेत आणि त्याच्यावर सर्वात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. हे परत कोणत्या पार्टीबद्दल किंवा कोणत्या पक्षाबद्दल किंवा कोणत्या सरकारबद्दल नाही आहे, कारण काँग्रेस जरी या ठिकाणी असती तर स्वतःला सत्तेत ठेवण्यासाठी त्यांनी हेच केलं असतं असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघताना पार्टी पक्ष बाजूला ठेवून बघा, म्हणजे तुम्हाला मी काय म्हणतोय हा मुद्दा लक्षात येईल. आता हे सरकार चुका करतं हे नक्की यांना प्रश्न विचारलेच पाहिजेत, पण यानंतर जो विरोधी पक्ष सत्तेवर येईल कधी जरी आला तरी त्यालाही प्रश्न विचारण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे, तेव्हाच तुम्ही एक प्रामाणिक देशभक्त म्हणवले जाणार. बरं, ज्या बापानी चपला झिजून तुम्हाला बूट घालायला दिल्या, तुम्हाला घडवलं, तुम्हाला बनवलं, त्याच्याबद्दल कुणी काहीतरी बोललं तर तुम्ही त्याला काही बोलत नाही, हसून टाळता, बापाच्या नावाने हाक मारता, त्याला हसून टाळता. आणि कोण कुठला तो नेता ज्याला तुम्ही बनवलं, तुमच्या वोटमुळे तो बनला, त्याला कोणी काय बोलले तर तुमच्या अंगाला लगेच खाज लागते. हा काय प्रकार आहे मला कधीच कळत नाही. बरं ठीक आहे, परत येऊया आपल्या टॉपिकवर. निवडणूक आयोगाची भाषा इतकी भयानक आहे, आपल्या देशाचं इतकं मोठं नुकसान करेल किंवा आपल्या सामान्य माणसाचं इतकं मोठं नुकसान करेल याचा अंदाज तुम्हाला आलेला नाही असं वाटतं. राहुल गांधी ज्या निवडणूक आयोगाने दिलेल्या डेटा वापरून त्यांच्यावर आरोप करतायत, ते पण इतके भयानक आरोप करतायत, त्या आरोपांची उत्तर द्यायचं सोडून निवडणूक आयोग राहुल गांधींना म्हणते की तुम्ही अफिडेव्हिट सादर करा. म्हणजे कंप्लेंट करायची झाली तर तुम्हाला अफिडेव्हिट सादर करावे लागेल. राहुल गांधींचं सोडू द्या. उद्या समजा तुम्हाला एखादा 7/12 काढायचा आहे किंवा एखादा उतारा ग्रामपंचायतीत काढायचा आहे किंवा तहसीलदारकडे काढायचा आहे आणि तो तुम्हाला मिळत नाही किंवा तो लाच मागतोय, त्यावेळेला तुम्ही त्या तहसीलदाराची किंवा त्या दंडाधिकाऱ्याची कंप्लेंट करायला जाल किंवा साध्या एका ट्रॅफिक पोलिसाची कंप्लेंट करायला कुठेतरी गेला कोणत्या तरी सिस्टीम मध्ये, आणि सिस्टीम तुम्हाला म्हणते की तुम्ही अफिडेव्हिट करून द्या. आणि जर उद्या समजा पूर्ण सिस्टीम त्याच्या बाजूने उभी राहिली आणि तुमचं अफिडेव्हिट खोटं निघालं तर त्याला शिक्षा न होता तुम्हालाच शिक्षा होणार. तर खोटं निघालं जेव्हा मी म्हणतो तेव्हा हे खोटं बनवणं किंवा खोटं एखादी गोष्ट करणं हे या सिस्टीमला किती सोपं काम आहे हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे. हे झालं सामान्य माणसाचं. पण राहुल गांधी कोणी सामान्य माणूस नाही आहे, देशाचा विरोधी पक्ष नेता आहे आणि एक खासदार आहे. त्यांचे स्वतःचे असे काहीतरी विशेष अधिकार आहेत. आता त्यांना अफिडेव्हिट देण्याची गरज आहे का? मला असं वाटतं त्यांना अफिडेव्हिट देण्याची गरज नाही, कारण या देशात या आधीही कित्येक आरोप होत आलेले आहेत आणि प्रत्येक संस्था या नेत्यांना किंवा विरोधी पक्ष नेत्यांना उत्तर देण्याला बांधील असते. बरं, राहुल गांधींचं पण जाऊ द्या, पण याच प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकारांनी जे प्रश्न विचारले त्याच्याबद्दल हे महाशय कसे उत्तर देत आहेत हे जरा. और उसके बाद सभी राजनीतिक दलों को और उसी असेंबली कॉन्स्टिट्यूएंसी के मतदाताओं को ये अधिकार होता है कि वो उसमें त्रुटियां सुधारने के लिए आवेदन कर सके. आवेदन 3 तरह के हो सकते हैं. या तो किसी का नाम छूट गया हो तो फॉर्म 6 होता है, या किसी का नाम गलत जुड़ गया हो या किसी और को जुड़वा. पत्रकार म्हणतायत की SIR आत्ताच का केले जाते, त्याच्यावर हे महाशय म्हणतायत की SIR प्रत्येक निवडणुकीच्या आधी केले जातात. पण हे सांगताना हे महाशय सोयीस्कररित्या हे विसरतात की SIR केले जाते खरं आहे, पण SIR निवडणुकीच्या 1 वर्ष आधी करणं बंधनकारक आहे. म्हणजे जर समजा 2025 नोव्हेंबर मध्ये बिहारचे इलेक्शन होणार असतील तर नोव्हेंबर 2024 मध्ये हे SIR कंप्लीट व्हायला पाहिजे होतं, त्यानंतर हे करता येत नाही. हा मुद्दा हे महाशय विसरून गेले. बरं, राहुल गांधींनी सीसीटीव्ही फुटेजची माग केली तेव्हा हे महाशय काय म्हणतात बघा. क्या अपनी माताओं, बहुओं, बेटियों सहित किसी भी मतदाता की सीसीटीवी वीडियो चुनाव आयोग को साझा करनी चाहिए क्या? काय म्हणावं या माणसाला. गावात खेड्यातील कोणत्या तरी एका कट्ट्यावर बसून थापा मारणारा एखादा आजोबा किंवा म्हातारा असतो ना, तसा प्रकार हा माणूस सांगतोय. ह्या माणसाच्या मते सीसीटीव्ही फुटेज शेअर केल्यानंतर आपल्या आया बहिणींची अब्रूशी आपण खेळतोय असं याचं म्हणणं आहे. माणसा एवढे करोडो, हजार करोड रुपये किंवा लाखो करोडो रुपये खर्च करून जे गल्ली बोळात तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवतेत त्याचा काय उपयोग? उद्या जर समजा एखाद्या घरामध्ये चोरी झाली आणि चोरीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मागितलं तर त्यावेळेला तुम्ही काय म्हणणार आहात? आमच्या आई बहिणींची अब्रू आहे आम्ही देणार नाही. अरे तुझ्या गल्लीतले किंवा तुझ्या बेडरूम मधले फुटेज मागतायत का? अजून एक मुद्दा म्हणजे राहुल गांधी म्हणतायत की बऱ्याच लोकांच्या घराचा नंबर जो आहे तो 0 आलेला आहे आणि बऱ्याच लोकांच्या वडिलांचे नाव अबकडं आहे किंवा असेच डिफॉल्ट व्हॅल्यू आहेत.
बरं, याच्यावर उत्तर देताना हे माझे एक प्रश्न चांगला सांगतायत किंवा एका प्रश्नाचं उत्तर चांगलं सांगतायत, ते म्हणजे की बऱ्याच लोकांची घरं नाही आहेत, त्यामुळे त्यांना आपण झिरो ॲड्रेस देतो. ठीक आहे, हे ॲक्सेप्टेबल आहे. पण याच्या पुढे जाऊन तुम्ही समजा एकाच माणसाचं किंवा एकाच नावाची खूप सारी माणसं या देशात असू शकतात, हे जर तुम्हाला माहिती असेल तर आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी कार्ड हे सगळ्या गोष्टी कशासाठी बनवल्यात? देशात प्रत्येक माणसाला एकजोट करण्याचा अधिकार मिळाला याचसाठी बनवलेत ना. तर याच्यावर परत हा माणूस उत्तर देतोय की देशात मल्टिपल ठिकाणी मल्टिपल डॉक्युमेंट्स आहेत आणि मल्टिपल लोक मल्टिपल वेळा मतदान करतायत हे सांगण्याचा प्रयत्न माणूस करतोय. अरे पण बाबा, याचसाठी तुम्हाला निवडलंय की तुम्ही खूप सारे डॉक्युमेंट्स एकत्र करून त्याच्यामधून तुम्ही एक वोटर आयडी बनवा, जेणेकरून एका माणसाला देशात वोट देण्याचा फक्त एकच अधिकार राहील. तेच तुमच्याकडून होत नाही आहे, तुम्ही आम्हाला इथे येऊन ज्ञान पेलत बसलाय. बरं, हे सगळं जाऊ द्या. इलेक्शन कमिशनच्या मध्ये तब्बल 22 लाख ते 24 लाख डुप्लिकेट वोटर्स आहेत बिहारमध्ये. मग जर 2025 जानेवारीमध्ये झालेले लोकसभा इलेक्शनवरती आपण कसा विश्वास ठेवायचा, हा पण प्रश्नचिन्ह आहे. इलेक्शन कमिशनच्याच मते 3600 वर्ष लागतील कुणालाही हा इलेक्शनचा डेटा अॅनालाइज करायला, आणि याच्यासाठी त्यांनी 7-7 फूट उंचीचे डॉक्युमेंट्स राहुल गांधींना पाठवले किंवा जे मागतील त्यांना पाठवतील. जर असेच डॉक्युमेंट्स पाठवायचे असतील मग डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडियाला काय अर्थ राहिला? बरं, हे पण जाऊ द्या. इलेक्शन कमिशनच्याच वेबसाईटच्या नुसार एक मशीन 1 मिनिटाला किंवा 1.5 मिनिटाला एक वोट रजिस्टर करतं. यांच्या वेबसाईटवर हा डेटा दिलेला आहे, मी मनाचं बोलत नाहीये. पण महाराष्ट्रामध्ये झालेल्या इलेक्शनमध्ये अशा कित्येक कंप्लेंट केलेल्या आहेत, त्यामध्ये शेवटच्या 1 तासामध्ये एका मशीनमध्ये 5-5 हजार किंवा 6-6 हजार वोट वाढल्याच्या कंप्लेंट्स आहेत. जर आता इलेक्शन कमिशनचाच डेटा आपण वापरला तर समजा 5 वाजल्यानंतर ते रात्री 9 वाजेपर्यंत 4 तास आपण घेतले, तर या 4 तासामध्ये 1.5 मिनिटामध्ये आपण 2 मिनिटं पकडू फॉर दॅट मॅटर. 2 मिनिटामध्ये एक वोट जरी या मशीनने घेतलं तरी मॅक्सिमम 120 ते 500 पकडू आपण, 500 वोट वाढतील 5 नंतर 9 पर्यंत जरी इलेक्शन झालं तरी. पण कंप्लेंट्स अशा आहेत की 5 नंतर एकेका मशीनमध्ये तब्बल 5-5 हजार मतं वाढलेली आहेत. याचं उत्तर इलेक्शन कमिशन कसं देणार आहे? मित्रांनो, मुद्दा राहुल गांधींचा नाही आहे किंवा काँग्रेसचा नाही आहे, हा मुद्दा आपल्या अधिकाऱ्यांचा आहे. मी आत्ताच सांगतो, उद्या वेगळी पार्टी जरी सत्तेवर आली आणि वेगळं कोणी जरी पंतप्रधान झालं तरी ते सुद्धा हीच गोष्ट करतील. कारण यांना फक्त खुर्ची प्रिय आहे, यांना आपले अधिकार महत्वाचे नाहीत. आपला वापर करून स्वतःची घरं कशी भरायची एवढंच यांना कळतं. त्यामुळे आपल्याला जागं व्हायला पाहिजे. आपण जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत हे संपणार नाही. त्यामुळे सांगतो, सरकार म्हणजे फक्त एक कंपनी आहे जिला आपण पैसे देतो आणि ते आपल्याला सर्व्हिस देतात. हे जोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही तोपर्यंत या देशाचं किंवा या राज्याचं काहीच होणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे प्लीज जागे व्हा. जय महाराष्ट्र.